नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे लोकायनायस अकॅडमीमध्ये. माझं नाव अनुज पहाडे. आपण आपले जे इकॉनॉमिक्सचा 2022चा प्रिलिमचा पेपर आपण डिस्कस करत होतो त्याला आपण कंटिन्यू करूयात आणि जे रिमेनिंग क्वेश्चन्स आपले उरले होते ते आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. परत सेम अप्रोच तुम्हाला अवलंब करायचा आहे इकॉनॉमिक्सचा पेपर बघताना पण, की मागचे जे क्वेश्चन्स आलेले त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज बांधता येईल एक्झाम पेपरमध्ये कशा प्रकारचा ट्रेंड हा आयोगाचा असतो आणि त्या हिशोबाने तुम्हाला एक दिशा भेटेल ना, अभ्यास करताना एक दिशा भेटेल, जेणेकरून जे फ्युचरमध्ये तुम्हाला एक्झाम आहे ते डील करायला, जूनमध्ये येणारी एक्झाम आहे ते डील करण्यासाठी फायदा होईल. ओके, सो स्टार्ट करूयात आपण. त्याच्या अगोदर आपण ऑलरेडी सिलेबस तुम्हाला मी सांगितलेलं आहे, त्यामध्ये इकॉनॉमिक हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला माहीत पाहिजे, सिलेबसचे सगळे घटक तुम्हाला माहीत पाहिजे ना. सिलेबस महत्त्वाचा असतो, तुम्हाला हे बेसिक पॅरामीटर आहे. सिलेबसची कॉपी सोबत ठेवणं, त्यामध्ये आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य. आता बघा 2-3 वेळेस माझं सिलेबस परत आणण्याचं मागचं कारण हे जे तुम्हाला निदान हे बघून तरी सिलेबस पाठ झाला पाहिजे की राज्यसेवा प्रिलिम्स रिलेटेड काय काय महत्त्वाच्या गोष्टी. ओके, आर्थिक सामाजिक विकास असणार आहे, शाश्वत विकास एक असणार आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, दारिद्र्य ऑलरेडी आपण पार्ट 1 मध्ये बघितलं ना. ज्यांनी पार्ट 1 बघितलं नसेल तर अगोदर पार्ट 1 बघा, म्हणजे तुम्हाला एक फायदा होईल त्याचा. सो दारिद्र्य हा टॉपिक पण डायरेक्टली 2 क्वेश्चन, पॉवर्टी गॅपची जी कन्सेप्ट होती, पॉवर्टी गॅप इंडेक्सची जी कन्सेप्ट होती ती विचारली होती. सो दारिद्र्य महत्त्वाचा टॉपिक आहे. समावेशन लोकशाही आहे ना, इन्क्लुझिव्ह डेमोग्राफिक ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये आपलं पॉप्युलेशन हा टॉपिक महत्त्वाचा आहे. त्यामध्ये जो सेन्सेक्स असतं, मग सेन्सेक्स रिलेटेड क्वेश्चन येत असतात आपले ना, जे जनगणना 10 वर्षाने होते, मग त्या रिलेटेड क्वेश्चन येत असतात. सो हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि सामाजिक क्षेत्रातील उपक्रम, ज्याला आपण गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स असतात सोशल सेक्टरच्या रिलेटेड, ज्या पण गव्हर्नमेंटच्या योजना असतात त्या रिलेटेड. सो सिलेबस लक्षात ठेवा. आपण आजचा क्वेश्चन चालू करूयात. बघा आता या ठिकाणी पहिलाच हा क्वेश्चन आपला लोकसंख्या संबंधी आहे ना. पॉप्युलेशन जे आहे लोकसंख्या. आता लोकसंख्या म्हणजे तुम्हाला काय आलं पाहिजे की आपल्याकडे काय 10 वर्षानंतर लोकसंख्या केली जाते. तुम्हाला माहिती आहे 1951 पासून आपण काय करतोय, दर 10 वर्षांनी आपण काय करतो, लोकसंख्येची गणना करतो. ऍक्च्युअली त्याच्या अगोदरपासून करतो नाही, पण 10 वर्षांनी आपण लोकसंख्येची गणना करत असतो. सो त्याच ठिकाणी मग त्याच्यामध्ये आपण चाइल्ड सेक्स रेशो कन्सिडर करतो. सो चाइल्ड सेक्स रेशोच्या संबंधित हा एक क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. चाइल्ड सेक्स रेशो संबंधी की 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात बाल लिंग गुणोत्तर चाइल्ड सेक्स रेशो सर्वात कमी होते. ओके, हा पॅरामीटर तर आपण सिलेबस बघताना डायरेक्टली बघितलं की जे डेमोग्राफी आहे ना, पॉप्युलेशन त्याच्यामध्ये इनडायरेक्टली मेन्शन आहे, म्हणजे पॉप्युलेशन टॉपिकवर क्वेश्चन येतात आयोगामध्ये. म्हणून तुम्हाला इंडियाचं सेन्सस माहिती पाहिजे, आता लेटेस्ट होणार आहे. सो ते त्याचे पूर्ण जे नंबर्स डिस्ट्रीब्यूट होतील त्यानंतर ते तर महत्त्वाचे असेल, परंतु तेव्हापर्यंत 2011चा जो आपला आहे त्याच्यावर आधारित तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहे. सो तुम्हाला विचारलं होतं की 4 राज्य दिलेली आहे आणि सगळ्यात कमी चाइल्ड सेक्स रेशो विचारले ना. आता माहीत असलं तर ठीक आहे, अशा केसमध्ये तुम्ही जाऊ शकता. बघा केरळ आपण नॉर्मली कन्सिडर करतो, केरळ हा डेव्हलप म्हणजे सोशल पॅरामीटरमध्ये खूप चांगला स्टेट आपण कन्सिडर करतो. मग त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल किंवा सेक्स रेशोबद्दल पण असेल तर त्यांचं म्हणजे कम्पॅरेटिव्हली खूप चांगल्या पोझिशनमध्ये असतं. मग तुम्ही केरळ या ठिकाणी म्हणजे इलिमिनेट करू शकता हवं तर. मग उरतो कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. आता अशा केसमध्ये ना म्हणजे एकदम टॉपचे, आता आपण जेव्हा लोकसंख्या टॉपिक करतो तर नॉर्मली आपण काय करतो, टॉपचे 4-5 स्टेट पार्ट करतो आणि बॉटमचे जे 2-3 असेल तेवढं आपण लक्षात ठेवण्याचा ट्राय करतो. सगळेचे सगळे स्टेट पॉसिबल नाही लक्षात ठेवणं, असले एखादा क्वेश्चन पडू शकतो. मग या केसमध्ये महाराष्ट्र कुठेतरी मेन्शन आहे असं तुम्ही कन्सिडर करून इकडे जाऊ शकतात की ठीक आहे महाराष्ट्राचं असू शकतो, कारण की चाइल्ड सेक्स रेशो महाराष्ट्राचं तुम्हाला माहिती आहे जवळपास 894 च्या जवळपास गेला होता आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप जास्त म्हणजे फरक पडला होता. आपला नॉर्मल सेक्स रेशो जो होता तो महाराष्ट्राचा वाढला होता, पण जो चाइल्ड सेक्स रेशो आहे तो घटला होता आणि बऱ्याच प्रमाणात घट झाली होती. म्हणजे भारताचा जेवढा चाइल्ड सेक्स रेशो घटला होता त्याच्या प्रपोर्शनमध्ये जास्त घट महाराष्ट्रामध्ये झाली होती. आणि म्हणूनच कुठंतरी एक म्हणजे ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे. कदाचित या अनुषंगाने पण हा क्वेश्चन आला असेल. बेसिक पॅरामीटर आहे. आता बघा महाराष्ट्राचा स्टेट आन्सर आहे डायरेक्टली, इझी क्वेश्चन होता. आता बघा आपल्याकडे 2 टाईपचे सेक्स रेशो असतात ना. सेक्स रेशो द्यायला तुम्ही कन्सिडर करता तर 2 टाईप असणार आहे. एक नॉर्मल सेक्स रेशो असणार आहे, ओके, आणि एक चाइल्ड सेक्स रेशो असणार आहे. राईट आहे. नॉर्मल सेक्स रेशो, चाइल्ड सेक्स रेशो जो असतो तो 0 ते 6 एजचे जे असतात चाइल्ड असतात त्यांच्या रिलेटेड असतो. त्याच्यामध्ये फिमेल अपॉन मेलचा रेशो जो असणार आहे तो असणार आहे पर 1000 पॉप्युलेशन मागे आहे ना. आपण सेक्स रेशो हा 1000 पॉप्युलेशनच्या मागे कन्सिडर करतो. तर जो चाइल्ड सेक्स रेशो असणार आहे तो 6 ते म्हणजे 0 ते 6 वयोगटातील जे बालक आहे त्या रिलेटेड असणार आहे.
आता या ठिकाणी मी थोडेसे पॅरामीटर दिले जे डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्हाला एक्झाममध्ये बेनिफिशियल ठरू शकतं. सो बघा मित्रांनो, चाइल्ड सेक्स रेशो मी तुम्हाला सांगितलं की नंबर ऑफ फिमेल पर 1000 मेल इन द एज ग्रुप ऑफ, हा एज ग्रुप लक्षात ठेवा ना, चाइल्डसाठी हा एज ग्रुप लक्षात ठेवा. 0 ते 6 एज ग्रुप मधलं चाइल्ड सेक्स रेशो असणार आहे. आता इंडियाच्या केसमध्ये बघा 2001 आणि 2011 मध्ये चाइल्ड सेक्स रेशो 927 वरून 918 पर्यंत झालेला, म्हणजे घट तर इकडे पण झालेली आहे, 9 ची घट झालेली जवळपास आपण कन्सिडर केलं तर घट या ठिकाणी पण झालेली, म्हणजे भारतामध्ये पण चाइल्ड सेक्स रेशो घट झाली. आणि सेम वेळेस तुम्ही महाराष्ट्रामध्ये पण बघाल तर महाराष्ट्रामध्ये पण 913 होता आणि 913 वरून 894 जवळपास झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये घट बघा जवळपास 19च्या जवळपास घट झालेली महाराष्ट्रामध्ये, म्हणजे भारतापेक्षा महाराष्ट्रामध्ये चाइल्ड सेक्स रेशोची घट जास्त झालेली. मग हा पण एक क्वेश्चन तुम्हाला बनवू शकतो की घट तर झालेली मग कळते का, परंतु महाराष्ट्रामध्ये खूप जास्त डिक्लाईन झालं. आणि मे बी तो पण एक फॅक्टर असू शकतो आयोगाचा या जे क्वेश्चन होता त्या विचारण्यामागं की चाइल्ड सेक्स रेशो. मग तुम्हाला दोघेही माहीत पाहिजेत, म्हणजे 2001चे नंबर माहीत पाहिजेत, त्याच्यामध्ये टॉपमध्ये कोण होतं बॉटममध्ये कोण होतं, आणि 2011चे माहीत पाहिजेत. सेम ॲप्लिकेबल दोघांसाठी, म्हणजे नॉर्मल सेक्स रेशोसाठी पण आणि चाइल्ड सेक्स रेशोसाठी पण, दोघांसाठी तुम्हाला या गोष्टी माहीत पाहिजे, त्याचा फायदा होऊ शकतो. आता बघा चाइल्ड सेक्स रेशो मध्ये अरुणाचल प्रदेश जे आहे त्याच्याकडे हायेस्ट चाइल्ड सेक्स रेशो आहे, कळतंय 972च्या जवळपास. आपण कन्सिडर केलं तर चाइल्ड बद्दल, नॉर्मल सेक्स रेशो बद्दल नाही बोलतोय आपण, क्योंकि नॉर्मल सेक्स रेशो आपण बघितलं तर राज्य जे असतील ते बदलतील सगळे, आपण चाइल्ड बद्दल बोलतोय. आणि हरियाणामध्ये सगळ्यात लोवेस्ट आहे. ओके, सो तुम्हाला टॉप आणि बॉटमचे जे स्टेट आहे ते पण माहीत पाहिजे. जे अरुणाचल प्रदेश केसमध्ये 972 आणि हरियाणा केसमध्ये 834. ओके, आणि नॉर्मल सेक्स रेशो, आता हा जो होता तो नॉर्मल सेक्स रेशो महाराष्ट्राचा आहे, तो आपला होता 2001 मध्ये 922च्या जवळपास होता, ते 922 वरून आपण 929 पर्यंत आणलेला आहे. म्हणजे कळतंय का, आपला नॉर्मल सेक्स रेशो तर वाढलेला आहे दोघं केसमध्ये, म्हणजे इंडिया असू द्या किंवा महाराष्ट्र असू द्या, दोघं केसमध्ये नॉर्मल सेक्स रेशो वाढला आहे, पण दोघंही केसमध्ये जो चाइल्ड सेक्स रेशो आहे तो घटलेला आहे. आणि ही एक चिंतेची बाब आहे ना, म्हणजे जे आपल्याकडे चाइल्डची जे फिमेल चाइल्ड आहे त्या घटताय कुठं. आणि म्हणून आपण गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स येतात, बेटी बचाव बेटी पढाव सारखे स्कीम असेल किंवा गव्हर्नमेंटचे जे पण पॉलिसीज असतात त्या रिलेटेड, त्याचा मेन पर्पज हाच आहे की हा जो डिक्लाईन होणारा चाइल्ड सेक्स रेशो आहे त्याला आपल्याला टार्गेट करायचं आहे. जी सोशल मेंटॅलिटी आपल्या समाजाची आहे त्याच्यावर टार्गेट करायचं. सो कन्सिडर करा, असू द्या नॉर्मल सेक्स रेशो आपला वाढला आहे बट चाइल्ड सेक्स रेशो आपला घटलेला आहे. आणि तुम्हाला दोघं पॅरामीटर पण सांगितले, आणि किती ते किती वयोगटामध्ये असतं, आणि 1000 पॉप्युलेशनच्या मागं आपण तो काढत असतो. इझी क्वेश्चन होता. आता पॉप्युलेशन करताना तुम्हाला हेच करायचं आहे. पॉप्युलेशन करताना मग आपले डेन्सिटी असेल, त्याच्यानंतर आपले टॉप 5 स्टेट्स आपण जे कन्सिडर करतो की बॉटमचे राज्य जे असतील ते थोडं माहीत पाहिजे. बाकी महाराष्ट्राचं, म्हणजे इंडिया आणि महाराष्ट्र तुम्ही कम्पॅरेटिव्हली केला ना तर लक्षात जास्त होऊ शकतं. एका बाजूला तुम्ही इंडियाचे पॅरामीटर लिहून ठेवलेले की इंडियाचा रँक कुठे येतं काय येतं, मग इंडियामध्ये टॉपवर कोण आहे, आणि एक महाराष्ट्राचं कम्पॅरेटिव्हली केलं, म्हणजे असं कम्पॅरिझनमध्ये कराल तर लक्षात ठेवायला पण इझी जाईल. आणि एक्झाम जेव्हा येईल तर त्यावेळेस तुम्हाला जे रिव्हिजन असेल ते रिव्हिजन पण फास्टमध्ये होऊ शकते. सो दोघं पॉईंट ऑफ व्ह्यू कन्सिडर केलं तर हे फायद्याचं ठरेल. ओके, पॉप्युलेशन टॉपिक व्यवस्थित करा. पॉप्युलेशन टॉपिकवर 1 किंवा 2 क्वेश्चन डेफिनेटली पडतात, आणि हक्काचे मार्क आहे, म्हणजे खूप जास्त अवघड आहे नाही, खूप सोपाही क्वेश्चन नाही पडत, पण हक्काचा मार्क आहे पॉप्युलेशन. आणि एका बैठकीत पॉप्युलेशन टॉपिक तुमचं कंप्लीट नाही होणार. तुम्हाला काय करावं लागेल, एक थोडं सेक्शनमध्ये करावं लागेल. जर का तुम्ही आज पॉप्युलेशन डेन्सिटी अभ्यास करताय तर निदान तेवढा डेन्सिटी टॉपिक इंडिया आणि महाराष्ट्राचा एका वेळी करा, आणि मग तेवढा रिकॉल झाल्यानंतर मग पुढच्या दिवशी जेव्हा कराल मग तेव्हा चाइल्ड सेक्स रेशो आणि सेक्स रेशो एकदा घ्या, मग त्याच्यानंतर अर्बनायझेशन जो आहे ते एकदा घ्या. अशा टप्प्यामध्ये जर का तुम्ही केलं तर ते तुम्हाला जास्त प्रोडक्टिव्ह होईल. ओके, आपण पार्ट 2 बघू त्याचं. आता बघा, सेन्सेक्स जे आपण म्हणतो ते रजिस्टर जनरल अँड सेन्सेक्स कमिशनर ऑफ इंडिया याच्या अंतर्गत येतं. आता तुम्हाला विचारू शकता की कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आहे, तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत हे येतं. नाही, मिनिस्ट्री गडबड करू शकता, त्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्समध्ये येतं, एवढं लक्षात ठेवा. आणि हा जो आता 2021चा आपला सेन्सेक्स जो होणार आहे तो 16वा सेन्सेक्स आहे स्वातंत्र्यानंतर, किंवा टोटल नंतर 16 सेन्सेक्स असा आहे, आणि स्वातंत्र्यानंतरचा 8वा सेन्सेक्स आहे. दोघे विचारू शकता की त्याचा नंबर किती आहे आणि स्वातंत्र्यानंतरचा किती आहे. ओके, सो हे लक्षात असू द्या. अँड रजिस्टर जनरल अँड सेन्सेक्स कमिशनर कोण होते, विवेक जोशी हे होते या ठिकाणी. हा 1 लाईनर क्वेश्चन तुम्हाला कोणत्याही कंबाईंड असू द्या, ग्रुप बी सी कशामध्ये पण पडू शकतो. सो हा एक लक्षात ठेवू द्या की रजिस्टर जनरल अँड सेन्सेक्स कमिशनर विवेक जोशी आहे. ओके, मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स हे पण लक्षात ठेवू जा.
आता पुढचा क्वेश्चन बघा, है ना. आता पुढचा क्वेश्चन अर्बनायझेशन रिलेटेड मित्रांनो आपला. आता अर्बनायझेशन हा टॉपिक पॉप्युलेशनच्या अंडरच तुम्ही कन्सिडर करू शकता की अर्बनायझेशन पण एक टॉपिक आहे. मग अर्बनायझेशनमध्ये तुम्हाला एक विचारलेलं आहे की अर्बनायझेशनचे पॅरामीटर कोणकोणते. ओके, म्हणजे जागतिक बँक, आता वर्ल्ड बँकने काय केलेलं आहे की भारतातील शहरीकरणाच्या बाबतीत काही काही समस्या आहे त्या त्यांनी फोकस केलेलं आहे की अर्बनायझेशनसाठी काहीतरी प्रॉब्लेम्स आहे, है ना. आणि वर्ल्ड बँकच्या दृष्टिकोनातून अर्बनायझेशनचे प्रॉब्लेम्स भारताच्या बद्दल विथ रेफरन्स टू इंडिया ते सांगितलेलं आहे. आता बघा, हा पण सेम क्वेश्चन आहे. हा पण तुम्ही जेव्हा इकॉनॉमिक्सचा अभ्यास कराल ते एखादा एकदा पर्टिक्युलर बुक्समध्ये तुम्हाला नाही भेटेल, परंतु इकॉनॉमिक्सच्या अभ्यासामध्ये हेच आहे की रेफरन्समध्ये जे आपण न्यूजपेपर वाचत असणार, करंट जे आपण न्यूज मॅगझिन वाचत असतो करंटच्या, त्यामध्ये वेगवेगळे सर्वे येत असतात. वर्ल्ड बँक असेल, IMF असेल किंवा ज्या महत्त्वाचे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट असतात त्यांचे सर्वे येत असतात. त्यापैकीच एक आहे इंडियाच्या अर्बनायझेशनबद्दल. इंडियाच्या अर्बनायझेशनमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत. आता असले क्वेश्चन आहे ना, कॉमन सेन्सने तुम्ही जायचं, जास्त डोकं नाही लावायचं. हां बाबा असू शकतं आणि त्याला जाऊन तुम्ही टिक करत जायचं, है ना. खूप जास्त कॉम्प्लिकेटेड एक्झाममध्ये विचार करत बसला तर मग तुम्ही चुकवाल ते क्वेश्चन. ओके, सो थोडा इन्क्लुझिव्ह अप्रोच या केसमध्ये घ्या जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. ओके, नाव जागतिक बँकेच्या मध्ये शहरीकरणाच्या बाबतीत कोणकोणत्या म्हणजे समस्या कोणकोणत्या, अर्बनायझेशनचे प्रॉब्लेम, है ना. क्रिटिकल इश्यूज विचारले, क्रिटिकल इश्यूज इन अर्बनायझेशन इंडियाच्या केसमध्ये. आता बघा त्या ठिकाणी पहिला बघा खराब स्थानिक प्रशासन. आता एकदम तुम्हाला बघितलं तर कळणार नाही. मग पुअर लोकल गव्हर्नन्स वगैरे, मग यांचा इनडायरेक्टली सांगण्याचं असं असेल की लोकल गव्हर्नन्सचं फेल्युअर हेच अर्बनायझेशनचे कारण आहे. कळतंय का, म्हणजे लोकल गव्हर्नन्स जर का प्रॉपर असते आणि ग्रामीण भागामध्ये जर का विकास झाला असता आणि सगळ्या सुविधा झाल्या असत्या तर जे लोक अर्बन एरियामध्ये जे मायग्रेट झाले असते ते कमी झाले असते, है ना. कारण की का मायग्रेशनचं मेन कारण आपल्याकडे इंडियामध्ये आपण कन्सिडर करतो वेगवेगळे, त्याचे जे जॉब असतं, एज्युकेशन असेल, या गोष्टी असेल, बाकी काही पण, है ना. पण या मेन पॅरामीटर आपण कन्सिडर करतो. तर लोकल गव्हर्नन्सचं फेल्युअर असणं हे अर्बनायझेशनचं कारण असू शकतं. कळतंय. सो ओके, म्हणजे असू शकतं, याला कन्सिडर करून आपण हा एक पर्याय राईट ठरवू शकतो. सेकंड बघा, वीक फायनान्सेस. आता एकदम आपल्याला तुम्हाला वाटेल की असेल का नाही, थोडा स्टॉप घेऊ शकता. तिकडे बघा, खर्च वाढ करणारे अयोग्य नियोजन. आता हे पण बरोबर आहे, म्हणजे इनअप्रोप्रिएट प्लॅनिंग ज्याच्यामुळे हाय कॉस्ट वाढते. आता बघा, अर्बनायझेशनचा प्रॉब्लेम आहे. आपण आत्ता पण बघतो की जेव्हा आपण अर्बन सिटीमध्ये मोठ्या मोठ्या सिटी महाराष्ट्राचे कन्सिडर करा किंवा भारताचे कन्सिडर करा, आपण ते प्लॅनिंग ज्या सिटीजची डेव्हलपमेंट केली ती खूप हॅफहाजार्ड झाली, म्हणजे वाढत गेले राईट आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, आपण इन्फ्रास्ट्रक्चर बनवतो पण नंतर काही वर्षानंतर आपल्याला रिअलाइज होतं की जो आपण इन्फ्रास्ट्रक्चर, जे आपण ब्रिज बांधले, जे आपण प्रोजेक्ट इस्टॅब्लिश केले ते कुठेतरी म्हणजे अकॉर्डिंग टू द पॉप्युलेशनच्या नीडनुसार झाले नाही. मग आपण त्याला डिस्मेंटल करतो. म्हणजे विदाऊट प्रॉपर प्लॅनिंग आपण ज्यावेळेस करतो तर हा पण एक प्रॉब्लेम येतो ज्याच्यावर फायनान्सेस खर्च पण वाढतात. सो हाही आपल्या अर्बनायझेशनचा प्रॉब्लेम असू शकतो, राईट आहे. आपल्याला विचारलंय, सो सी ही असू शकतो. मग सी असला पाहिजे. या ठिकाणी बघा सी मेन्शन नाही, ए आणि बीच मेन्शन होतं. या ठिकाणी हा नन ऑफ द अबो पण तुमचा ऑप्शन जाऊ शकतो कारण की प्रॉब्लेम्स विचारलेले. आता रॅपिड आपलं जे होतं एन्व्हायरमेंटलची खालावणारी परिस्थिती ते पण असू शकतं कारण की हा डिबेटचाच इश्यू आहे ना. जेव्हा आपण ग्रोथ आणि डेव्हलपमेंट किंवा जे आपण म्हणतो इन्व्हायरमेंट ऑफिस डेव्हलपमेंट हा कंटिन्युअसली डिबेटचा इश्यू आहे. आपल्याला डेव्हलपमेंट तर करायचीच आहे, इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डअप करणं गरजेचं आहे, सोशल असेल, इकॉनॉमिकल असेल, पण त्याच वेळेस निसर्ग जो आहे त्यालाही बॅलन्स करायचं आहे. आणि म्हणूनच आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटची कन्सेप्ट आणली होती है ना 1987 पासून. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटची कन्सेप्ट हीच होती की आपण आजच्या तर गरजा भागवतोय, परंतु आपल्याला इन्व्हायरमेंटला एवढे लॉस नाही करायचंय की आपली येणारी जनरेशन असेल त्यांच्यासाठी काही उडणार नाही. कळतंय. तेच असणार आहे. म्हणजे अर्बनायझेशन जर का प्रॉपरली प्लॅन नसेल तर त्याच्यामुळे इन्व्हायरमेंटल डॅमेज जास्त होणार आहे ना. आपण जे थेरॉटिकली पेजेसवर सांगतो की आपण जेवढं इन्व्हायरमेंटल डॅमेज करतोय तेवढं त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये आपण जेवढे म्हणजे आपण झाडं लावू हे करू, मग ते पण तेवढं प्रोडक्टिव्हली होत आहे का हे बघणं हे तेवढं महत्त्वाचं आहे. सो हाही पॅरामीटर असू शकतो. सो तुम्ही याच्यामध्ये पण सी जाऊ शकता. म्हणजे तुमचा ए राईट आहे, सी आणि डी. आता पर्याय तुमचा हा जोडतो की अत्यल्प वित्त पुरवठा हा तुम्हाला कन्सिडर करायचा आहे का नाही, वीक फायनान्सेस वगैरे. मग केसमध्ये असेल, आता डिपेंड करेल त्या केसमध्ये तुम्ही एक्झाममध्ये कसा कॉल घेतात. दोन वेगळे म्हणजे थिंकर असू शकतात. कोणाला वाटेल ठीक आहे अर्बनायझेशनसाठी गव्हर्नमेंटचा जो पैसा आहे जो पुरवला जातोय तो बाकी गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या मानाने त्या गोष्टीवर एवढं लक्ष दिलं जात नाही म्हणून एक प्रॉब्लेम असू शकतो. काहींना वाटेल नाही हा प्रॉब्लेम नसेल कदाचित. ओके, पण आयोगाच्या आन्सरच्या हिशोबाने याचा आन्सर ऑल ऑफ द अबो दिलेला आहे. म्हणजे हा पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर वर्ल्ड बँकच्या रिपोर्टमध्ये कन्सिडर केलाय. आता इकडे 50-50 प्रोबॅबिलिटी होऊ शकते आन्सरची कारण की आयोगाने ए, सी आणि डी हा पण पर्याय दिलेला आहे. सो म्हणून दोघं केसमध्ये तुम्ही जाऊ शकता.
एक्झाममध्ये काय कॉल घेतात तेवढं एक महत्त्वाचं आहे. आणि असे प्रत्येक रिपोर्ट म्हणजे शक्य नसतं आपल्याला प्रत्येक रिपोर्ट वाचणं आणि त्याचे सगळे पॅरामीटर लक्षात ठेवणं. पण जे आपल्या करंटमध्ये येत असतात, काही डोळ्याखालून कधीतरी गेले असेल आणि आपलं जे कॉमन आपल्याला वाटतं की कॉमन सेन्सने आपलं हे असू शकतो, तसं तुम्ही करू शकतात. ओके, सो इंटरेस्टिंग क्वेश्चन होता. ऑल ऑफ द अबो आहे. ऑल ऑफ द अबोची जागाही बदललेली बघा, नॉर्मली डीच्या ठिकाणी येतं. आता बघा, रॅपिड राईज इन अर्बन पॉप्युलेशन, राईट आहे. अर्बन पॉप्युलेशनचे प्रॉब्लेम काय? आता हे नॉर्मल प्रॉब्लेम मी सांगितलेले बाय, आपल्याकडे स्लम्स वाढत आहे ना, झोपडपट्टी वगैरे, त्यांचे वेगळे प्रॉब्लेम्स येतात. डिक्रीज इन द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इन अर्बन एरियाज, त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल डॅमेज होतं ते बघितलं आपण. अँड ओव्हर क्राऊडिंग आहे ना, आपण बघतो की खूप जास्त आपले जे सिटीज असतात ते खूप जास्त क्राऊड झालेलं आहे. खूप जास्त गर्दी असेल, पोल्युशन असेल, कंटिन्युअस जे व्हेकल्स असतात त्यांचा आवाज असेल, या सगळ्या गोष्टी आपण अर्बन एरियामध्ये फेस करतो. सेम पॅरामीटर वर्ल्ड बँकने पण तसंच कन्सिडर केलं. इंडियाच्या केसमध्ये कोणकोणते पॅरामीटर्स आहे जे अर्बनायझेशनचं क्रिटिकल पॅरामीटर आहे फेल्युअरसाठी, त्यावर क्वेश्चन आला होता. सो आपण तो बघितला ऑलरेडी. पुढचा क्वेश्चन बघू होता. आता बघा, हा इंडेक्स आलेला आहे. परत आपण सोशल इन्क्लुजन हा आपला एक टॉपिक आहे, त्यामध्ये हा निर्देशांक परत एक महत्त्वाचा ठरतो, GII. ओके, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, ज्याला आपण म्हणतो जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, हा पण एक इंडेक्स महत्त्वाचा ठरतो एक्झाम पॉईंट ऑफ. परत इंडेक्स तुम्हाला सगळे व्यवस्थित करायचे आहे ना. या इंडेक्सवर प्रत्येक वर्षी एखादा क्वेश्चन येतोच, मग त्याच्यात ह्युमन डेव्हलपमेंट असू द्या, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असू द्या, किंवा जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स असू द्या, किंवा बाकी आपले ज्याच्या 3, 4, 5, 6 इंडेक्स जे, आणि त्याच्यामध्ये त्यांची पॅरामीटर लक्षात करा. एक तर त्यांचं केव्हापासून ते रिलीज होत आहे, आणि सेकंड त्यांचे पॅरामीटर की कोणत्या बेसिसवर ते असतात है ना, त्याचे जे डायमेन्शन जे आपण कन्सिडर करतो ते. आता याच्यामध्ये कोणकोणते राईट विचारलेले आहे. आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रम बाजारपेठ यातील लिंगभाव फरकाची कल्पना GII मुळे येते. म्हणजे एकतर हेल्थ असेल, आरोग्य म्हटल्यावर हेल्थ तुम्हाला कन्सिडर करू शकता. त्याच्यानंतर दुसरं करू शकता जेंडर डिस्पॅरिटी इन द हेल्थ, त्याच्यानंतर एम्पॉवरमेंट, अँड थर्ड असेल लेबर मार्केट. कळत आहे? म्हणजे या ठिकाणी परत असणार. म्हणजे काय असतं आता, जेंडर इनइक्वॅलिटी म्हणजे काय, मेल आणि फिमेलमध्ये इनइक्वॅलिटी कुठेतरी, राईट आहे. मग हेल्थच्या बाबतीत एक असू शकतं, सक्षमीकरण एम्पॉवरमेंटच्या बाबतीत, आणि लेबर मार्केटमध्ये. हे 3 पॅरामीटर जर का तुम्ही GII कन्सिडर केलं असेल, वाचलं असेल, तर डायरेक्टली त्याचा पॅरामीटर येतो. सो ए हे ऑप्शन असलं पाहिजे डेफिनेटली. मग ए राईट आहे, तर हा तुमचा कॅन्सल होतो ऑप्शन, हा तुमचा कॅन्सल होतो, राईट आहे. बी चेक करायची गरज नाहीये, तरी पण चेक करू आपण. GII उच्च मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असमानतेची तीव्रता दर्शवतात. म्हणजे काय, हायर द व्हॅल्यू ऑफ GII इंडिकेट जास्त, म्हणजे जास्त खराब परिस्थिती दाखवण्याचं काम करतात. कळतंय? म्हणजे GII जेवढं जास्त असेल तेवढं जास्त इनइक्वॅलिटी आहे ना, तेवढी जास्त इनइक्वॅलिटी जास्त असं करतात. म्हणजे GII व्हॅल्यू जास्त म्हणजे इनइक्वॅलिटी जास्त, हे दाखवण्याचं काम हे करतं. सो बी हा डेफिनेटली राईट आहे, कारण की बी पण आपल्याला माहितच आहे. आता प्रत्येक लिंग गटाला मिळालेला संसदीय जागांचा वाटा, म्हणजे पार्लमेंटरीमध्ये ज्या सीट्स असतात त्यामध्ये, हा सक्षमीकरणाचा एक पॅरामीटर आहे. सो कन्सिडर करू शकतात. हा पण तुम्ही वाचला असेल तर आहे. म्हणजे पार्लमेंटमध्ये मेल आणि फिमेलचं रिप्रेझेंटेशन किती. आपण आज पण बघतो टक्केवारी, आपण जेव्हा बघतो क्वेश्चन तर बघतो की फिमेलचं पार्टिसिपेशन ॲज कम्पेअर टू मेल कमी असतं पार्लमेंटमध्ये पण. सो हा पण एक इम्पॉर्टमेंटचा पॅरामीटर आहे. सो याचे पॅरामीटर तुम्हाला विचारले होते. ओके, सोपा इंडेक्स आहे, वाचलं असेल तुम्ही तर खूप सोपा क्वेश्चन होता या टॉपिकवर आलेला. ओके, याचा आन्सर ऑल ऑफ द अबो आहे, सगळे राईट आन्सर याचे. सो ऑल ऑफ द अबो. आता बघा, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स आहे ना, आपण केव्हापासून रिलीज करतं, कोणी पहिले रिलीज करतं, UNDP. आपण आत्ताच पार्ट 1 मध्ये बघत होतो. UNDP आपण बघितलं होता. UNDPची स्थापना केव्हाची होती, 1965 ची होती. त्यांचं न्यूयॉर्कमध्ये हेडक्वार्टर होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं. सो एक लक्षात ठेवा. ओके, UNDPद्वारे खूप सारे निर्देशांक रिलीज केले जातात, त्यापैकी हा असतो जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. आता हा केव्हापासून आला आहे, 2010 पासून आलेला आहे. ओके, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जी 20 अॅनिव्हर्सरी होती ना, 1990 पासून येतो ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. त्याची 20वी अॅनिव्हर्सरी किती झाली, 2010 मध्ये झाली. तर ही 20वी अॅनिव्हर्सरी होती, आणि तेव्हापासून आपल्याला कोणता हा रिपोर्ट येतोय, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. कळतंय? आता हा रिपोर्ट पहिले 2 रिपोर्टच्या मर्जमधून बनलाय. म्हणजे अगोदर जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स यायचा 1995 पासून, आणि एक होता जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स होता 1995 पासून. म्हणजे डेव्हलपमेंटचा D आणि एम्पॉवरमेंटचा E हे लक्षात ठेवा. म्हणजे डेव्हलपमेंट D होता प्लस एम्पॉवरमेंटचा E होता.
हा 95 पासून होता ना, डेव्हलपमेंटवाला 95, एम्पॉवरमेंटवाला 95, आणि त्याच्यावरून जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स आला, तो केव्हापासून आपण रिलीज करतोय 2010 पासून. हे पण तुम्हाला एक डायरेक्टली तुम्हाला लक्षात ठेवायसाठी थोडं हेल्पफुल ठरू शकतं एक्झाममध्ये. कळतंय? डेव्हलपमेंट प्लस एम्पॉवरमेंट या नंतर GI आलं. आता याचे 3 डायमेन्शन्स जे आहे ते तुम्हाला एक्झाममध्ये विचारले. एक असतं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, है ना, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हा एक असणार आहे, मेल आणि फिमेल बघतील. एक एम्पॉवरमेंट असणार आहे आणि एक लेबर मार्केट असणार आहे. आणि लो व्हॅल्यू जर असेल तर हे दाखवतं की चांगली कंडिशन आहे ना. जेवढी लो व्हॅल्यू तेवढी लो इनइक्वॅलिटी. कळतंय? म्हणजे याची व्हॅल्यू कमी म्हणजे इनइक्वॅलिटी कमी, याची व्हॅल्यू जास्त म्हणजे इनइक्वॅलिटी जास्त. मेल आणि फिमेलमध्ये इनइक्वॅलिटीचा पॅरामीटर हा आहे. तर जेवढी व्हॅल्यू कमी असेल तेवढी मेल आणि फिमेलमध्ये इनइक्वॅलिटी कमी, आणि जेवढी GII ची व्हॅल्यू जास्त तेवढी इनइक्वॅलिटी जास्त. हा एक स्टेटमेंट बनवू शकतो या केसमध्ये. ओके, सो तुम्हाला बेसिक कळालेलं आहे. आता आपल्याला जे पॅरामीटर विचारले होते त्याचे सब कॅटेगरी आहे ना, जे विचारलं जातं बघा. पहिले डायमेन्शन, हे असतं डायमेन्शन्स, हे असतं इंडिकेटर. म्हणजे तुम्हाला काय सांगू शकतं की 3 डायमेन्शन्स आहे. मग 3 डायमेन्शनमध्ये हेल्थमध्ये 2 इंडिकेटर येतात, एम्पॉवरमेंटमध्ये 2 इंडिकेटर येतात, आणि लेबरमध्ये 1 इंडिकेटर येतो. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्समध्ये 3 डायमेन्शन असतात आणि 5 इंडिकेटर असतात. कळतंय का? 3 डायमेन्शन आणि 5 इंडिकेटर. मग 3 डायमेन्शन म्हणजे एक आला हेल्थ झाला, एम्पॉवरमेंट झाला आणि लेबर मार्केट झाला, आणि 5 इंडिकेटरमध्ये हेल्थच्या अंडर 2 झाले हे, त्याच्यानंतर एम्पॉवरमेंटच्या अंडर हे 2 झाले, आणि लेबर मार्केटच्या अंतर्गत हा एक झाला. कळतंय? सो 3 डायमेन्शन 5 इंडिकेटर GII मध्ये. GII 2010 पासून रिलीज केला जातो. UNDP त्याला रिलीज करते, आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं काय रिपोर्ट आहे. ओके, आता डायमेन्शनमध्ये पहिले हेल्थ बघा. एक असतं मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो आणि एक असं अडल्टसन बर्थ रेट. आता हे तुम्हाला माहीतच पाहिजे, म्हणजे याच्यामध्ये काही लॉजिक नाही असं. हे तुम्ही म्हणजे पॅरामीटर्स काय काय आहे, डायमेन्शन इंडिकेटर काय ते माहीत पाहिजे. त्याच्यानंतर एम्पॉवरमेंटमध्ये फिमेल अँड मेल पॉप्युलेशन ॲटलिस्ट सेकंडरी एज्युकेशन, हे लक्षात ठेवा. ॲटलिस्ट सेकंडरी एज्युकेशन इकडं तुम्हाला फिरू शकतात. सेकंडरीच्या जागी म्हणजे हायर एज्युकेशन करू शकता, प्रायमरी एज्युकेशन करू शकतात. सो ॲटलिस्ट सेकंडरी एज्युकेशन किती झालेलं आहे. अँड फिमेल अँड मेल शेल इन पार्लमेंटरी सीट. आपण ज्यात क्वेश्चनमध्ये बघितलं ना की संसदेमध्ये त्यांचा सहभाग किती मेल आणि फिमेलचा, त्या कन्सिडर करणं हा पण त्याचा एक इंडिकेटर आहे. हा एम्पॉवरमेंटच्या अंडर सब इंडिकेटर आहे. कळतंय? म्हणजे एम्पॉवरमेंट आहे त्याच्या अंडर 2 सब इंडिकेटर येतात. एक एज्युकेशनच्या रिलेटेड आहे, सेकंडरी एज्युकेशनचा, आणि सेकंड इंडिकेटर जे असतं ते पार्लमेंट रिलेटेड आहे, किती पार्टिसिपेशन आहे. सेम हेल्थच्या अंडर 2 इंडिकेटर येतात. आणि लेबर मार्केटमध्ये मेल आणि फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट किती आहे ना, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट लेबर मार्केटमध्ये किती आहे तो करण्यासाठी एक इंडिकेटर आहे. कळतंय? हे सगळं आपलं महत्त्वाचं आहे. सो सेम हा रिपोर्ट जसा तुम्ही बघताय, बाकी जे पण सोशल इंडिकेटर, जे पण बाकी आपले जे पॅरामीटर्स असतात है ना, जे पण आपले जे इंडेक्स असतात ते तुम्हाला प्रॉपर करायचे, त्याच्यावर डायरेक्टली इनडायरेक्टली क्वेश्चन येतो. ओके, इझी क्वेश्चन आहे, एवढं काही अवघड नसता क्वेश्चन्स, फक्त तुम्हाला रिव्हिजन प्रॉपरली झाली पाहिजे. ओके, पुढचा बघा मित्रांनो. हा पण एक नवीन क्वेश्चन होता बघा. आता इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही क्वेश्चन बघताय का, असतं इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे ना, असे खूप जास्त अवघड क्वेश्चन नसतं, पण तुम्हाला ॲप्लिकेटिव्ह नॉलेज यायला पाहिजे. जर का तुम्ही ॲप्लिकेटिव्ह वेने अभ्यास केलेला असेल तर हे क्वेश्चन तुम्हाला इझी जाते. आता बघा, याच्यामध्ये भूमिराशी या आंतरजाल आधारित प्रणालीविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू आहे. मग तुम्हाला भूमिराशी हे काहीतरी माहीत पाहिजे की भूमिराशी नेमकं आहे तरी काय. राईट आहे, भूमिराशी हे माहीत नसतं आम्हाला, आहे काय त्या रिलेटेड विचारले. ओके, नवीन काहीतरी विचारलं तर कुठेतरी आयोग काय करतं, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्यासाठी कुठेतरी गोष्टी ज्या मेन्शन केलेल्या असतात त्या राईट असतात. या अप्रोचने तुम्ही जा. आता बघा, ही प्रणाली 1 एप्रिल 2018 मध्ये अस्तित्वात आली. आता एक्झॅक्टली कोणाला माहीत नसेल एक्झाम केसमध्ये भूमिराशी आली असेल का नाही, परंतु कन्सिडर करायचं या केसमध्ये की ओके है ना, आपल्याला दिलेली नवीन माहिती आहे तर आयोगाने ही दिलेली माहिती राईटच असेल हे कन्सिडर केलं पाहिजे की ओके बाबा ही असेल, ही माहिती राईट असेल. सेकंड बघा, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ही प्रणाली सुरू केली. मग आता कन्सिडर करायचं, भूमी म्हणजे जमीन आहे. राईट, म्हणजे नावात दिसतंय बाबा भूमी म्हणजे जमीन आहे ना, भूमी म्हणजे जमीन असते, लँड असते आपली. मग बाबा मिनिस्ट्री ऑफ रोड वगैरे येत आहे तर त्यांचं असू शकतं का, तर ठीक आहे, म्हणजे लॉजिकली राईट वाटतंय. सो सेकंड तुम्ही राईट करू शकता. आता थर्ड आहे, भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकी आणि यांत्रिकृत व्हावी. म्हणजे इंग्लिशमध्ये बघा, फुल्ली डिजिटाइज्ड अँड ऑटोमॅटिक आहे ना, ऑटोमॅट झाली पाहिजे. त्याच्यासाठी लँड ॲक्विजिशनसाठी हे भूमिराशी आलेलं आहे.
म्हणजे कळतंय का, कुठेतरी लिंकेज लागतं. ओके, म्हणजे आपल्याला लँड अक्वायर करायची आहे, ती लँड ॲक्विजिशनची प्रॉपर पुणे ऑनलाईन करण्यासाठी भूमी राशी आलेलं आहे, 2018 पासून आलेलं आहे. आणि त्या रिलेटेड लँड ॲक्विजिशन म्हणजे मिनिस्टर ऑफ रोड असू शकते, असं कन्सिडर केलं तर तुम्ही हा पण स्टेटमेंट राईट करा. कळतंय का. बघा, इंडियाच्या केसमध्ये तुम्हाला माहित असेल की एखादं लँड ॲक्विजिशन गव्हर्नमेंट जेव्हा आता एक्सप्रेस वेचे प्रोजेक्ट असतील किंवा मोठे मोठे जेव्हा गव्हर्नमेंट प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करते, तर सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेटेड टास्क जो असतो तो लँड ॲक्विजिशन असतो. ओके, त्याच्यामध्ये सगळ्या जे इन्व्हॉल्व पार्टी असतात त्यांना अंडरस्टँड करून त्यांना प्रॉपरली माहिती देऊन, सो ही जी प्रोसेस असते एक तर खूप कॉम्प्लिकेटेड असते, खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग असते. सो या सगळ्या गोष्टीला अंदाज बांधून है ना, या सगळ्या गोष्टीला कन्सिडर करून हे एक पोर्टल आलेलं आहे भूमी राशी. ओके, थोडक्यात बघू आपण याबद्दल. वरीलपैकी ऑल सगळे राईट मित्रांनो या केसमध्ये. आता बघा, भूमी राशी लँड ॲक्विजिशन पोर्टल आपलं आहे, 2018 मध्ये आलेलं आहे भूमी राशी पोर्टल आपलं. राईट आहे. तर विचारलं होतं, मिनिस्ट्री ऑलरेडी सांगितली, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्टच्या अंतर्गत येतं हा पोर्टल. नाव द मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे काय केलं होतं, भूमी राशी पोर्टल. इट इज अ सिंगल पॉईंट प्लॅटफॉर्म आहे ना, इट इज सिंगल पॉईंट प्लॅटफॉर्म फॉर ऑनलाईन प्रोसेसिंग ऑफ लँड ॲक्विजिशन. कळते, लँड ॲक्विजिशनची जी प्रोसेस आहे ती ऑनलाईन झाले पाहिजे, डिजिटाईज फॉर्ममध्ये झाली पाहिजे, त्यासाठी हे पोर्टल आहे. आणि याच्यामध्ये काय होणार आहे, ॲक्सेलरेट होणार आहे हायवे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट असतात त्याच्यामध्ये. कारण की मी सांगितलं ना, खूप जास्त कॉम्प्लिकेटेड असतात, त्याच्यामध्ये आपले प्रोजेक्ट डिले होतात खूप जास्त, आणि जास्त प्रोजेक्ट डिले झाल्यामुळे काय असतं, जे कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट आहे ती वाढते है ना. कारण की रॉ मटेरियलचा डिले प्रोजेक्ट झाला म्हणजे रॉ मटेरियलची कॉस्ट वाढणार आहे, लेबर कॉस्ट वाढणार आहे, आणि बाकी कॉस्ट जे पण असणार आहे ते इन्व्हॉल्व होतात. आणि म्हणून प्रोजेक्ट डिले होणं म्हणजे टोटल इन्फ्रास्ट्रक्चरचा कॉस्ट वाढणं आहे. म्हणून जी प्रोसेस आहे ती जास्तीत जास्त फास्ट झाली पाहिजे, लँड ॲक्विजिशन फास्ट झालं पाहिजे, लँड ॲक्विजिशन डिजिटाईज फॉर्ममध्ये झालं पाहिजे. हे सगळे पॅरामीटर कन्सिडर करून हा पोर्टल आलेला आहे. आणि हा फुल्ली डिजिटाईज प्लॅटफॉर्म आहे. एंटायर प्रोसेस ऑफ लँड ॲक्विजिशन पूर्णच्या पूर्ण डिजिटल स्वरूपात आहे. ओके, हा क्वेश्चन परत रिपीट होऊ शकतो. हा क्वेश्चन थोडा वेगळा क्वेश्चन आहे, किंवा कमेंटमध्ये किंवा कशा रिलेटेड आहे, एखादा वन लाईनर पण येऊ शकतो. ओके, भूमी राशी हे पोर्टल कशा संबंधी आहे, मग त्यावेळेस तुम्हाला ऑप्शन देऊ शकता की लँड ॲक्विजिशन फास्ट करण्यासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, आणि बाकी किंवा समजा लँडची जी खराब होणारी क्वालिटी आहे त्याला सुधारण्यासाठी गव्हर्नमेंटने केलेला प्रोजेक्ट आहे वगैरे, असं काही पण लँड रिलेटेड तुम्हाला 1-2-3 ऑप्शन देऊ शकतात. किंवा जमीन आहे ना, जमिनीची गुणवत्ता खराब होते तर त्या ठिकाणी शासनाने केलेली एक उपाययोजना आहे. सो त्यावेळेस तुम्हाला हे माहित पाहिजे. सो बघा, असं या पुढचा क्वेश्चन वगैरे है ना. कळतं, इकॉनॉमिक्समध्ये क्वेश्चन खूप जास्त अवघड नाही आहे, बट ॲप्लिकेटिव्ह नॉलेजवर आहे है ना. आता रिओवर आहे, रिओ +20. आता आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट टॉपिक तुम्हाला मी सांगितलं स्टार्टिंगमध्ये, त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट टॉपिकचाच हा पार्ट आहे. मग त्याच्यात नीती आपण हे बघतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, त्याच्या अगोदरचे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि रिओ है ना. तर हा टॉपिक, आता हे जे टॉपिक्स आहे ना, ज्यावेळेस तुम्ही राज्यसेवा प्रिलिमसाठी अभ्यास करताय, तर देशले सरांचं पार्ट 2 बुक जे डेव्हलपमेंटचं ते पण तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की मोस्ट ऑफ द गोष्टी त्याच्यामधल्या तुम्हाला भेटतील. त्याच्यामध्ये जे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा जो टॉपिक आहे प्रॉपरली मेन्शन केलेला, तो तुम्हाला प्रॉपर माहीत पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये क्योटो प्रोटोकॉल पासून असेल, ग्रीन हाऊस गॅस काय असतात, ग्रीन हाऊस इफेक्ट काय असेल, त्याचप्रमाणे सेम रिओमध्ये झालेले जे कॉन्फरन्स असतात त्या तुम्हाला माहीत पाहिजे. सो हे सगळ्या महत्त्वाचे पार्ट जे आहे ते तिकडं कव्हर होणार आहे. सो बघू आपण क्वेश्चन कसं आहे. रिओ +20 आहे ना, रिओ +20 संयुक्त राष्ट्र निरंतर विकास परिषदेविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे, तुम्हाला योग्य विचारलेलं आहे कन्सिडर करण्यासाठी. आता जून 2014 मध्ये ही परिषद ब्राझीलमध्ये झाली. बघा, रिओ +20 म्हणजे ना, त्याच्या अगोदर आहे ना, रिओ जी झाली होती ती 1992 मध्ये झाली होती, जर का तुम्ही वाचलं असेल तर याला +20 केलं हे ना, याला +20 जर का तुम्ही केलं तर कुठंतरी 2012 होणार आहे. राईट आहे. म्हणजे जर का माहीत असेल तर 2014 तर शक्य नाही आहे. म्हणजे हा पॅरामीटर कट होतं, म्हणजे पहिला ऑप्शन तुमचा कट होतो असं कन्सिडर करू शकता. आता सेकंड, द कॉन्फरन्स लेट डाऊन द MDG गोल इन द वर्ल्ड. आता मी तुम्हाला सांगतो 2012 मध्ये झाली, आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जेव्हा आले होते ते ऑलरेडी 2000 मध्ये आलेले, ऑलरेडी 10 वर्ष अगोदर आलेले, जेव्हा मिलेनियम समिट झालं होतं आपलं. म्हणून सेकंड पण ऑप्शन रॉंग आहे, 2012 मध्ये तर नाही. म्हणजे हाही रॉंग झाला, हाही रॉंग झाला. आता हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयी मार्गदर्शक तत्वे या परिषदेने स्वीकारले. द कॉन्फरन्स अडॉप्ट गाईडलाईन प्रिन्सिपल फॉर ग्रीन इकॉनॉमिक पॉलिसीज. आता या ठिकाणी लक्षात ठेवा. राईट आहे. म्हणजे तेच होतं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट करण्यासाठी जे प्रिन्सिपल्स असतात त्या एक अडॉप्ट या कॉन्फरन्समध्ये केले होते. म्हणून थर्ड राईट आहे. आणि चौथं बघा,
या परिषदेत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले. बघा असलं क्वेश्चन तर डेफिनेटली रॉंग होईल. सगळं अधिकार सर्व तर दिलेलं आहे, एक्स्ट्रीम वर्ड दिलेलं आहे आणि काय सांगतं की डी इम्पॉवर द इन्व्हायरमेंटल UN इन्व्हायरमेंटल प्रोग्राम, म्हणजे त्याचे सगळे शक्तीच काढून घेतले असं सांगितलेलं आहे. सो हाही नसणार आहे. कळत आहे. लॉजिकली तुम्ही गेले असतात तरी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करू शकला असतात. फक्त प्रोव्हाइडेड दॅट की तुम्हाला रिओ +20 2012 मध्ये झाली हे माहीत पाहिजे होतं, हे ना. जर केवढी माहिती असते तर त्या बेसिसवर क्वेश्चन सुटण्यासारखा होता. आता बघा ओके, हरित अर्थव्यवस्थेमध्ये धोरणाविषयी मार्गदर्शक तत्व परिषद यांनी स्वीकारली या रिलेटेड आहे. ओके, आता या ठिकाणी द युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट तुम्हाला मी सांगितलं ती रिओ दी जेनेरिओ ब्राझीलमध्ये 2012 मध्ये झाली. क्वेश्चनमध्ये 2014 दिला होता, सो 2012 मध्ये लक्षात ठेवा. मग याच्या अगोदर अर्थ समिट नावाचे एक समिट झालं होतं ना. अर्थ समिट 1992 मध्ये झालं होतं. हे पण रिओ दी जेनेरिओ ब्राझीलमध्ये 1992 होतं आणि यालाच 20 वर्ष म्हणून 2012 मध्ये आपण आत्ता बघितलं ते झालं होतं. आता परत याने पण सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी काय काय सांगितले, 3 पिलर सांगितले. त्याच्यामध्ये एक इकॉनॉमिक, एक इन्व्हायरमेंटल आणि एक सोशल डेव्हलपमेंट. आणि याचं रिपोर्ट विचारलं जातं द फ्युचर वी वॉन्ट, है ना. द फ्युचर वी वॉन्ट या रिपोर्टचं नाव होतं जे यांनी या ठिकाणी पब्लिश केलं होतं. द फ्युचर वी वॉन्ट, किंवा याच्यावर क्वेश्चन येतो है ना, या रिपोर्टचं नाव विचारतात. आता बघा सस्टेनेबल डेव्हलपमेंटची कन्सेप्ट, मग त्यामध्ये तुम्हाला ब्रुटलँड कमिशन काय आहे, मग त्यांनी पहिल्यांदा सस्टेनेबल डेव्हलपमेंटची कन्सेप्ट कुठं दिली होती, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे की सस्टेनेबल डेव्हलपमेंटची पहिल्यांदा कन्सेप्ट कुठं आली होती, सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा अर्थ काय, आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे सर्वसमावेशक आहे ना. मग त्याच्यात एन्व्हायरमेंट पण झालं पाहिजे, इकॉनॉमिक पण झालं पाहिजे आणि सोशल पण झालं पाहिजे. म्हणजे समाजातील सगळ्या घटकांचं झालं पाहिजे. त्याच्यामध्ये SC ST OBC मायनॉरिटी जे पण असेल विकर सेक्शन जे असतील तेही झालं पाहिजे. सेम टाइमला इन्व्हायरमेंटलही डॅमेज नाही झालं पाहिजे है ना. म्हणजे हे सगळ्या पॅरामीटर कन्सिडर करून जी डेव्हलपमेंट होते ती सस्टेनेबल असेल. डेव्हलपमेंट असणं आणि सस्टेनेबल इज अ लॉंग टर्म डेव्हलपमेंट असणार आहे. सो लक्षात ठेवा हे बेसिक क्वेश्चन होता त्या रिलेटेड. आता बघा हा क्वेश्चन नीती आयोगाच्या रिलेटेड होता. नीती आयोगाचा जो निर्देशांक असतो ओके त्या रिलेटेड होता. आता गोल वाईज आपल्या नीती आयोगाने केला होता SDG इंडिया इंडेक्स है ना. म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलसाठी इंडियाचा इंडेक्स जो आहे ते कोण पब्लिश करतं, एकतर हे पाहिजे तुम्हाला नीती आयोग पब्लिश करते, राईट आहे. नीती आयोग पब्लिश करते, त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये हे इन्फॉर्मेशन दिलं होतं. ओके, आता सेम या केसमध्ये पण दिलेली माहिती माहीत नसलं तरी पण राईट कन्सिडर तुम्ही करू शकता. आता हा 2022 मध्ये आला होता, तुम्हाला 2021 मध्ये भारताचा SDG हा 66 पर्यंत सुधारला असं सांगितलं होतं. एवढा एक तुम्हाला पॅरामीटर माहीत पाहिजे होतं. बाकीचं नाही माहीत असतं तरी झालं असतं की 2019 मध्ये 60 होता, मग 57 होता, म्हणजे 57 वरून 60 झाला, 60 वरून 66 झाला. परंतु निदान हा 66 2021-22 मध्ये होता, 2021 मध्ये होता, तेवढं माहीत पाहिजे. हा दिलेला फॅक्च्युअल आहे, माहिती असते तर तुम्ही राईट केलं असतं. सो पहिला राईट आहे. आता सेकंड बघा 2020 मध्ये करोनाचं संकट असतानाही भारताची कामगिरी 15 पैकी 8 उद्दिष्टामध्ये उत्तम राहिली. आता हा कुठेतरी पॉझिटिव्ह साईड दाखवते ना भारताची. म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आपल्याला माहिती आहे SDG मध्ये आपण भारतासाठी जे 15 पॅरामीटर कन्सिडर केलेले त्या 15 पैकी 8 मध्ये भारताची परिस्थिती चांगली राहिली. प्रोव्हाइडेड दॅट आपल्याकडं करोना होता, सगळीकडं जे आपल्याकडं करोनाचं म्हणजे संकट असतानाही हे कुठेतरी आपली पॉझिटिव्ह राहिली असं एक म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स आपल्याला दिसतं या ठिकाणी. म्हणून हा पण एक त्या ठिकाणी राईट आन्सर आहे. ओके, कळतंय तुम्हाला. असं एकदम एक्स्ट्रीमली दिलेला जनरल सेंटेन्स आणि म्हणून याला आपण राईट कन्सिडर केलं. सो हा एक क्वेश्चन होता जो नीती आयोगाने SDG बद्दल विचारलेला आहे. बघा सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे. 2-3 क्वेश्चन कंटिन्युअसली त्या टॉपिकवर आलेले आपले. सो हा टॉपिक तुम्ही प्रॉपरली केला पाहिजे एक्झामच्या अगोदर. आता बघा त्याच्यामध्ये ऑल ऑफ द अबव दोन्ही पर्याय राईट आहे, म्हणजे हाही राईट आहे हाही राईट आहे. कळते. मग आता सेम सस्टेनेबल डेव्हलपमेंट नंतर MDG वर क्वेश्चन आलेला आहे. कळतंय. 2022चा पेपर एकच पेपरमध्ये बघा किती जास्त क्वेश्चन इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटवर आलेलं आहे. SDG असेल MDG असेल याच्यावर डेफिनेटली अल्टरनेट इयर क्वेश्चन येतातच. म्हणून तुम्हाला जे 8 म्हणजे MDGचे सगळेचे सगळे गोल माहीत पाहिजे, सेम टाइमला SDGचे गोल्स माहीत पाहिजे, त्याचे पॅरामीटर्स काय होते ते माहीत पाहिजे, आणि जे सगळे कॉन्फरन्स झाल्या होत्या है ना 1972 मध्ये जे UNEPची कॉन्फरन्स झाले होते ना त्यापासून असेल तर सगळ्या ज्या कॉन्फरन्स झाल्या असेल त्या सगळ्या माहीत पाहिजे, जेणेकरून तुम्ही इलिमिनेशन मेथडने हे क्वेश्चन्स राईट करू शकता. आता बघा आपल्याला विचारलं होतं की
आपलं जे MDG होतं, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट MDG है ना, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल बद्दल कोणकोणते स्टेटमेंट राईट्स आहे. आता इंडिया हॅज अचीव द पॉवर्टी रिडक्शन इन अन इव्हन मॅनर. भारताने अतिशय सम पद्धतीने, परत इकडं स्टॉप घ्यायचं बघा, अतिशय सम पद्धतीने म्हणजे या ठिकाणी एक्स्ट्रीम वर्ड आलेला ऑलरेडी, अतिशय सम पद्धतीने दारिद्र्याचे घट साध्य केलेले आहे. आता एक तर पहिलं कन्सिडर करा की आपल्याकडे दारिद्र्य घट झाले पण ट्रिमेंडसली सम पद्धतीने नाही झालेलं आहे ना. आजही आपल्या काही काही राज्यामध्ये खूप जास्त दारिद्र्य आपल्याला बघायला भेटेल, छत्तीसगडमध्ये असेल, UP मध्ये असेल. सो म्हणून अतिशय सम पद्धतीने असं नाही झालं, दारिद्र्यामध्ये घट झालेली आहे. व दारिद्र्यामध्ये घट अतिशय सम पद्धतीमध्ये झाली का, हे रॉंग आहे, कळतंय. म्हणून पहिलं सेंटेन्स अतिशय एक्स्ट्रीम वर्ड आपल्याला राईट विचारलंय, पहिलं स्टेटमेंट रॉंग येणार. पहिला रॉंग गेला म्हणजे तुमच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला राईट विचारलेलं आहे, ए येता कामा नये, म्हणजे तुमचा हा येणार नाही, तुमचा हा येणार नाही, तुमचा हा येणार नाही. पहिल्याच ऑप्शनवरून तुम्ही तुमचा आन्सर काढू शकता, कळतंय. तरी पण कॉन्फिडन्स नसेल तर आपण वाचलं पाहिजे, एक्झाममध्ये तरी आपण वाचलं पाहिजे, पण इलिमिनेशन मेथड वापरली पाहिजे. सेकंड होतं 2015च्या अंतिम म्हणजे अंतरेषेनंतर भूकबळी रोखण्याचे उद्दिष्ट भारताने वटहुकूम साध्य करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इंडिया वॉज ऑन ट्रॅक टू अचीव द हंगर टार्गेट आफ्टर द 2015ची गाईडलाईन होती हे ना, आपल्याला नो हंगर बाय 2015 असं टार्गेट केलं होतं. मग त्याच्यासाठी गव्हर्नमेंट योजना आखते, त्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑन ट्रॅक आहे. म्हणजे तुम्हाला माहित असेल त्याच्यासाठी नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013चा गव्हर्नमेंटने केलं होतं आणि त्याच्यावर पण आपण टार्गेट केलं होतं की म्हणजे 67% पॉप्युलेशनला तरी आपण की जे रेट गव्हर्नमेंटने दिले होते त्या रेटमध्ये त्यांना सबसिडाईज फूड ग्रेन अवेलेबल करून द्यायला पाहिजे. सो ते एक त्याच्यामधलं टार्गेट असतं. रफ्तासारखी योजना असेल, म्हणजे गव्हर्नमेंट काय करते, वेगवेगळे स्कीम्स राबवते आणि जे हंगर आपला प्रॉब्लेम आहे, भूकबळी आपला जो प्रॉब्लेम आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी ट्राय करते. ऑन ट्रॅक गव्हर्नमेंट काम करते. हा क्वेश्चन विचारला होता, सो हा एक राईट होता. आणि महिला सक्षमीकरण ही अजूनही महत्त्वाचे आव्हान आहे. एकदम नॉर्मल सेंटेन्स दिलेला आहे की एम्पॉवरमेंट ऑफ वुमन रिमेन मेजर डेव्हलपमेंट चॅलेंज. आजही आपण बघतो वुमन सेफ्टी असेल, वुमन एम्पॉवरमेंट असेल, आजही डेव्हलपमेंट झालेलं पण इतक्या प्रमाणात झालंय है ना. आपण आता मागचा क्वेश्चन बघितला, त्यामध्ये आपण बघितलं लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट है ना, लेबर मार्केटमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व मेलच्या कंपॅरिझनमध्ये कमी भेटेल तुम्हाला. सेम टाइम पार्लमेंटमध्ये प्रतिनिधित्व कमी झालेलं आहे. सो तेच एम्पॉवरमेंट झालेलं आहे, परंतु जेवढं झालं पाहिजे तेवढं नाही झालेलं आहे, राईट आहे. सो हा पण पॅरामीटर तुमचा राईट ठरेल. सो बी आणि सी ऑप्शन एकच दिलेलं होतं. सो हा तुमचा राईट आहे. आता बी आणि सी, पहिलं तर अतिशय सम होता, अतिशय एक्स्ट्रीम वर्ड होता, हा तिकडे कॅन्सल केला असता तरी पण तुमचं आन्सर आलं असतं. हा एवढं सोपा क्वेश्चन होता. आता बघा MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स ऑलरेडी मी या ठिकाणी मेन्शन केले, जेणेकरून तुम्हाला आत्ताच थोडेसे गोल तरी माहीत झाले पाहिजे है ना. MDG त्याला आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणतो. त्याच्यामध्ये 8 गोल्स होते, 18 टार्गेट्स होते आणि 48 इंडिकेटर्स होते है ना. हे सगळे माहीत पाहिजेत. 8 गोल, 18 टार्गेट आणि 48 इंडिकेटर्स इन MDG मध्ये एवढं सगळं होतं. 8 गोल, 18 टार्गेट, 48 इंडिकेटर. आणि त्याचे टार्गेट इयर जे होतं ते 2015 होतं है ना. 2015 पर्यंत टार्गेट इयर याचं दिलेलं होतं MDG रिलेटेड है ना, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल रिलेटेड. आता त्याच्यामध्ये पहिलं होतं इरॅडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर है ना. 1 नंबर तुम्हाला होतं त्या ठिकाणी. याचे सगळेचे 8 गोल तुम्हाला काही ना काही लिंक नाही पाठ पाहिजे. पहिला पॉवर्टी आणि हंगर इरॅडिकेट करायचं होतं केव्हापर्यंत, तर 2015 पर्यंत आपलं टार्गेट होतं, राईट आहे. सेकंड होतं अचिव्हिंग द युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन है ना. मिनिमम प्रायमरी एज्युकेशन सांगितलंय, हायर एज्युकेशन सांगितलंय का नाही सांगितलं. फ्री कंपल्सरी प्रायमरी एज्युकेशन तरी सगळ्यांना अवेलेबल झालं पाहिजे, या प्रॉस्पेक्टिव्हने हे सेकंड गोल आहे. थर्ड बघा, प्रमोट द जेंडर इक्वॅलिटी अँड एम्पॉवरमेंट ऑफ द वुमन है ना. जेंडर इक्वॅलिटीवर फोकस केला पाहिजे आणि एम्पॉवरमेंट ऑफ वुमन हा एक महत्त्वाचा पॅरामीटर आहे. रिड्यूस द चाइल्ड मोर्टॅलिटी, 4 नंबर आहे चाइल्ड मोर्टॅलिटी. तुम्हाला हे मॅच द पेमध्ये पण येऊ शकतं कोणता गोल काय, तर चाइल्ड मोर्टॅलिटी 4 मध्ये होतं. इम्प्रूव्हिंग द मॅटर्नल हेल्थ है ना, जे मातांची जी हेल्थ आहे त्याला सुधारणं 5 मध्ये येतं. त्याच्यानंतर HIV, एड्स, मलेरिया आणि अदर जे डिसीज असतात त्यांच्यावर कंट्रोल करणं, कॉम्बॅक्ट करणं, हा एक गोल आहे 6 नंबरचं. इन्शुअर द इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबल राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी काम केलं पाहिजे, हा एक पॅरामीटर आहे. अँड डेव्हलप द ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट, म्हणजे हे सगळे अचीव्ह करण्यासाठी एक जगाची पार्टनरशिप असली पाहिजे, जागतिक लेवलचं कलेक्टिव्हली पार्टनरशिप असलं तर हे शक्य आहे इझिली. या सगळ्या गोष्टीसाठी MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, त्याचे टार्गेट्स आणि हे सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की खालीलपैकी कोणते MDG अंतर्गत टार्गेट नाहीये है ना, किंवा कोणकोणते टार्गेट्स आहे
तर ते क्लिअर पाहिजे की MDG अंतर्गत जे मेन्शन केलेले गोल आहे ते तुम्हाला 8 माहीत आहे का, आणि मग याच्या व्यतिरिक्त जे काही असेल ते गोल MDG मध्ये नाही है ना, असं तुम्हाला माहित पाहिजे. सो बेसिक लक्षात ठेवा, पॉवर्टी झाला, प्रायमरी एज्युकेशन झाला, जेंडर इक्वॅलिटी, चाइल्ड मॉर्टॅलिटी, मॅटर्नल हेल्थ, एड्स, मलेरिया आणि बाकी डिसीज, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आणि ग्लोबल पार्टनरशिप, या सगळ्या गोष्टी MDG मध्ये येतात. आता बघा पुढचं सोपं क्वेश्चन तर नेम द ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ना. ऑनलाईन प्लॅटफॉर्म कोणतं आहे? लॉन्च बाय मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट फॉर सपोर्ट ऑफ वुमन एंटरप्रिन्युअर्स है ना, म्हणजे महिलांच्या उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी, महिला उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने कोणतं पोर्टल इस्टॅब्लिश केलेलं आहे? आता एक थांबा केंद्र योजना किंवा स्वाधार योजना, आता तुम्ही जर का हे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स प्रॉपरली अभ्यास केला असेल तर तुम्हाला कळेल की म्हणजे ही योजनेचा पर्पज हा नाहीये, त्याच्यानंतर हे पण नाहीये. महिला ई हट हेच एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे ज्याचा पर्पज होता की वुमन एम्पॉवरमेंटसाठी, महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही गव्हर्नमेंटची योजना होती. ओके, सो हा एक तुम्हाला लक्षात असू द्या, एक ऑनलाईन पोर्टल आहे. ओके, महिला ई हट हा डायरेक्टली मेन्शन आहे तुमच्यासाठी. आता बघा याच्यामध्ये महिला ई हट हे काय आहे वगैरे बघा पहिले. अँड ऑनलाईन मार्केटिंग प्लॅटफॉर्म फॉर वुमन वेअर पार्टिसिपेंट कॅन डिस्प्ले देअर प्रोडक्ट. कळतंय का? म्हणजे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. आता तुम्ही काहीतरी ऑनलाईन परचेस करताय, मग तुम्ही काय करता, त्याच्याबद्दल सगळी क्वालिटी बघतात है ना, त्याच्यामध्ये सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं असेल की हा बाबा हा प्रोडक्ट आहे, याची फोटोग्राफी दिलेली असेल की असा प्रोडक्ट आहे, त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा रेट दिलेला असेल. कळतंय का? सो हे त्याची कॉस्ट असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटच्या अंतर्गत येतं राष्ट्रीय महिला कोष अंडर, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ वुमन चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये राष्ट्रीय महिला कोष येतं, त्या अंतर्गत महिला ई हट हे राबवलं जातं. आणि टेक्नॉलॉजी फॉर शोकेसिंग द प्रोडक्ट, म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच करायचं आहे. ज्या फिमेलने बनवलेल्या वेगवेगळ्या गोष्टी असेल है ना, सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून असेल किंवा कोणत्या माध्यमातून बनवलं असेल, ते लोकांपर्यंत टार्गेटेड ऑडियन्सपर्यंत पोहोचवायचं, ते पर्पज आहे महिला ई हटचं. अँड बायर अँड सेलर बघा, दोघं बायर अँड सेलर जे असतात ते एकाच प्लॅटफॉर्मवर भेटतील. त्यांना फोटोग्राफ्स तुम्ही दाखवू शकतात, डिस्क्रिप्शनमध्ये कॉस्ट असेल किंवा मोबाईल नंबर असेल, ॲड्रेस असेल, कुठून ते भेटू शकतं. या सगळ्या गोष्टी त्या पोर्टलवर डिस्प्ले होतात. आणि त्याचा फायदा हाच होईल ना की जे बनवलेल्या गोष्टी मला कुठून भेटतंय, काय रेटमध्ये भेटतंय, कमी दरामध्ये भेटतंय का, ते कंपॅरिझनमध्ये पण फायदा होईल. सो हा एक पोर्टल होता, यावर विचारलेला आहे क्वेश्चन. इझी क्वेश्चन होतं तसं. ओके, झाला आपले क्वेश्चन एवढेच होते मित्रांसाठी. सो ऑलरेडी तुम्ही बघितलं बघा, राज्यसेवा 2022चा पेपर आपण डिस्कस केलेला, त्यामध्ये पॉलिटी सेक्शन आपण ऑलरेडी बघितला होता आपण. त्यानंतर हा आपण इकॉनॉमिक सेक्शनचा पार्ट 1 आणि पार्ट 2 या 2 पार्टमध्ये आपण हा कव्हर केलेला आहे. आता इकॉनॉमिक सेक्शनमध्ये तुम्ही बघितला तर सगळे क्वेश्चन्स बुकमधून येणार नाही है ना, बरेच क्वेश्चन असे असणारे जे ॲप्लिकेटिव्ह येणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला जे बेसिक सोर्सेस आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सिलेबस माहीत असणं गरजेचं आहे. सो सिलेबस प्रॉपरली करा. सेम टायमाला सिलेबस केल्यानंतर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे त्यावर एकदा लक्ष घाला, कारण की त्याच्यावर तुम्हाला कळेल की मी जे सिलेबसला लिंक धरून वाचतोय त्या राईट दिशेला जातोय का नाही. आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. आयोगाची असेल, कोणतं प्रॅक्टिस सिरीज असेल, जे असेल एक टाइम बाउंडेड मॅनरमध्ये सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमची ॲक्युरेसी पण वाढेल आणि एखादा परत काही चुका होत असेल तर ते पण तुम्हाला कळतील. ओके, सेम लोकांना अकॅडमीकडून पण आपल्या टेस्ट सिरीज चालू आहे. ऑलरेडी 25 तारखेला 25 फेब्रुवारीला आपली पहिली टेस्ट झालेली आहे. राज सरांनी त्याचं एक्सप्लेनेशन पण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची टेस्ट आता 11 मार्च है ना, नेक्स्ट टेस्ट जी आपली ती 11 मार्चला होणार आहे आणि ती एक सीसॅटची असणार आहे. राईट, GS जसा त्याचा सीसॅट एक असणार आहे, तर सीसॅटसाठी टेस्ट 11 मार्चला होणार आहे. सो जर का तुम्हाला याच्यामध्ये पार्टिसिपेट घ्यायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पण घेऊ शकता. ओके, सो तसंच आपण कनेक्टेड आहोत लोकांना अकॅडमीच्या प्लॅटफॉर्ममध्ये. परत आपण 2021चा पण पेपर जो आलेला आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमिक जे क्वेश्चन्स होते ते आपण सेम मॅनरमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग आपण टॉपिक वाईज जाणार आहे है ना, मग पॉलिटीचे पण टॉपिक वाईज जे क्वेश्चन असतात ते बघणार आहे. सेम इकॉनॉमिकचे पण जे टॉपिक वाईज क्वेश्चन असतात ते आपण त्या ठिकाणी बघूयात. ओके, सो थँक्यू सो मच. कनेक्टेड राहा, पुन्हा भेटूयात आपण. थँक्यू.